आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून आलेल्या सर्व जनतेला संबोधित करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माझे सहकारी मित्र आदरणीय प्रफुल्ल पटेल, मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री माझे सहकारी आदरणीय नरोत्तम मिश्राजी, आपले माजी खासदार सुनील मेंढे, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला उभे असलेले आणि आपली एवढी उपस्थिती आहे की ज्यांचा विजय 100% नाही 101% पक्का आहे असे आदरणीय राजकुमार बडोले, सौ रचनाताई गहाणे, यशवंतजी गणवीर, लायकराम बेंडारकर, शिवरेंद्र नायडूजी, जितेंद्र मौर्यजी, तेजराम मडावीजी, संगीता खोबरागडे, होमराज पुस्तोडे, लक्ष्मीकांत दानगाये, विजय कापगते, डॉक्टर अविनाश काशीवार, लोकपाल गहाणे, केवलराम बघेले, श्रीमती विजयाताई दयाराम कापगते, बाळा अंदनकर, शेषराव गिरीपुंजे आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि बहिणींनो, या क्षेत्रात आल्यानंतर मला नेहमी पहिल्यांदा आठवण होते ती दयाराम कापगतेंची होते। जेव्हा जेव्हा या भागामध्ये येतो त्यावेळी दयारामजींनी मानकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवण्याकरता अतिशय परिश्रम घेतले आणि मेहनत घेतली। आज दयारामजी आपल्यामध्ये नाही आहे, पण एक समर्पित कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांना कधी विसरू शकत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राजकुमार बडोले हे घड्याळ चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभे आहे। मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम आणि चांगलं काम पण केलं। मंत्री असताना माझ्याकडे ते आले होते आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे कोणतं असेल तर कधी होऊ शकलं नाही अशी इंदू मिलची जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता जी मिळाली, भारत सरकारने दिली, याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर राजकुमार बडोले साहेबांना आहे। मी लंडनमध्ये गेलो होतो। लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते ते घर विकत घेऊन त्याला स्मृती सदनामध्ये त्याचं रूपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता। पण त्याचवेळी भारत सरकारमध्ये समाज कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत होते आणि त्यांनी पण निर्णय घेतला की भारत सरकार ते घर विकत घेईल। राजकुमार बडोले माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की मी सगळी तयारी करून आलो आहे, सगळा व्यवहार पक्का झालेला, आता ही अडचण आहे। मी म्हणलं तुम्ही काळजी करू नका। मी लगेच थावरचंद गेहलोत यांना फोन केला आणि मी म्हटलं आमचे जे मंत्री आहेत ते उच्च विद्या विभूषित आहेत, इंजिनियर आहेत, या घराला अतिशय उत्तम रीतीने विकसित करण्याचं ते काम करून बाबासाहेबांच्या स्मृती जतन करतील। आपण भारत सरकारकडनं घेऊ नका, आपण महाराष्ट्र सरकारला राजकुमार बडोले साहेबांना हे घर विकत घेण्याची अनुमती द्या। त्यांनी अनुमती दिली आणि राजकुमारजींच्या प्रयत्नामुळे लंडनमधलं घर आज बाबासाहेबांचं स्मृतिस्थान म्हणून झालं। या भागामध्ये अनेक प्रश्न त्यांनी विकासाचे सोडवले। भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांची सेवा करत
त्यांनी नाव कमवलं, जनतेच्या मनात विश्वास संपादन केला. पण ज्यावेळी निवडणुकीच्या राजकारणामध्ये अनेक वेळा काही जागा लढवाव्या लागतात, काही सोडाव्या लागतात. पण त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की साहेब, मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल, पण मी काही पार्टी माझी बदलवत नाही, हे नका करू. पण मी देवेंद्रजींनी, प्रफुल्लभाई आणि अजितदादांशी विचारविनिमय केल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की राजकुमारजींना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हीच या ठिकाणून निवडून येऊ शकता, तुम्ही उभे राहा. आमच्या म्हणण्याखातर ते राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उभे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज तुम्ही आपल्या मनात ठेवू नका. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, महाराष्ट्रामधलं 75% फॉरेस्ट विदर्भात आहे आणि विदर्भातलं 75% फॉरेस्ट भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातली 80% खनिज संपत्ती ही विदर्भात आहे आणि विदर्भातली 80% खनिज संपत्ती हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यामध्ये वनाच्या जी काही उपज आहे ते आदिवासींकरता एक उत्पन्नाचं मोठं स्रोत आहे. पण त्याचबरोबर या भागामध्ये रस्ते करत असताना, सिंचनाचे प्रकल्प करत असताना देखील अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, या क्षेत्रातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, या ठिकाणची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे. याकरता भारत सरकारतर्फे आपण अनेक योजना आणल्या. शेतीच्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यामध्ये मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हे 2 प्रमुख व्यवसाय आहेत. फिशिंगमध्ये अजून जेवढं काम झालं तेवढं झालं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गोड्या पाण्यातले झिंगे, ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉन्स असं म्हणतो, त्याचा दुबईला भाव 7,000 रुपये किलो आहे आणि सिंगापूरमध्ये 8,000 रुपये किलो आहे. 22 तारखेला अॅग्रो व्हिजनचं उद्घाटन आहे नागपूरला. या विषयावर वर्कशॉप आहे. मधल्या काळामध्ये आपण सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्या बांधवांची मीटिंग घेतली होती. गोड्या पाण्यातले झिंगे आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे तयार करून त्याला प्रोसेसिंग करून त्याचं उत्तम पॅकेजिंग करून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याला निर्यात करण्याची योजना आपण आता तयार केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की यामुळे आपल्या इथल्या मत्स्य व्यवसायात काम करणाऱ्या आपल्या बांधवांचं उत्पन्न हे डॉलरमध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ते समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या जिल्ह्यामध्ये दूध हे महत्त्वाचं उत्पादन आहे. आपण या ठिकाणी विदर्भाच्या विकासाकरता मदर डेअरी आणली आणि मदर डेअरीने आपला भाव 2 रुपयांनी वाढवल्यामुळे हल्दीराम आणि दिनशाचे पण दुधाचे भाव वाढले. आज मला सांगताना आनंद होतोय की आपण 450 कोटी रुपयाचा मोठा प्लांट मदर डेअरीचा नागपूरच्या बुटीबोरीमध्ये सुरू झालेला आहे. 6 महिन्यात त्याचं काम पूर्ण होणार आहे. सध्या 5 लाख लिटर आपण दूध घेतो आहे. पुढल्या 5 वर्षात विदर्भात 50 लाख लिटर दूध घेण्याची योजना आहे आणि त्यामुळे इथला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. पण मी आपल्याला आणि बडोले साहेबांना एक विनंती करणार आहे की आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. 1952 साली आपल्या देशातून गीर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती. ती गाय तिथे 60 लिटर दूध देते. त्या गायीपासून जो सांड झाला तयार, बुल, त्याचं नाव होतं टोरंडो.
आणि त्याचं सिमेंट आणून आपल्या भागातल्या 2 लिटरच्या गाईला जेव्हा दिलं तेव्हा 20 लिटरची गोरी तयार झाली. पण आता टेक्नॉलॉजी त्याच्याही पलीकडे पोहोचली आहे. तुम्हाला माहिती आहे की आजकाल डॉक्टरांच्या इथे वरती पाटी असते, ज्यांना मुलं बाळ होत नाही तिकडे या, एक्सपर्ट डॉक्टरचं नाव असतं. ते काय करतात, टेस्ट ट्यूब बेबी, एम्ब्रिओ ट्रान्सफर, गर्भ ट्रान्सफर. तर आपण आता टेक्नॉलॉजी आणली. मी खूप मागे लागलो होतो, ती टेक्नॉलॉजी आपल्या देशात आली आणि आता 2 लिटरच्या गोरीला गाईला जर आपण 60 किंवा 50 लिटर दूध देणाऱ्या सांडाचं सिमेंस आपण इंजेक्ट केलं तर आता 100% गोरीच होईल, गोरा होणार नाही. आणि जी गोरी होईल ती 20 लिटरची 25 लिटरची होईल. जर आपल्या शेतकऱ्याकडे प्रत्येक गाय जर 20 आणि 25 लिटरची झाली, आपल्या म्हशीवरही पण ते करता येईल, तर आपल्या इथलं दुधाचं उत्पादन आज आहे त्याच्यापेक्षा 10 पटींनी वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे 3 सेंटर आहेत, एक नागपूरला तेलंगखेडी बगीचामध्ये, वेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये एक सेंटर आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर, दुसरं बारामतीला शरद पवार साहेबांनी सुरू केलं आहे ते दुसरं सेंटर आहे, आणि तिसरं सेंटर सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केलेलं आहे. आणि या तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला लाभलं. आणि म्हणून माझी बडोले साहेबांना विनंती आहे की या गोंदिया जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये आता आपल्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊ, गाई करता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याची गरज आहे. आता गोरक्षण उघडायची गरज नाही आहे. जर प्रत्येक गाय 20 लिटर 25 लिटर दूध द्यायला लागली तर कोणी गाईला विकणारच नाही आहे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यात दुधाचा महापूर करण्याची योजना भारत सरकारने तयार केली. आणि आता मदर डेअरीतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये, अनेक मोठ्या गावामध्ये मोटरसायकलवर छोटं फ्रीज लावून तुम्ही मोबाईलवर फोन केला तर तुमच्याकडे अर्ध्या तासाच्या आत वेटरनरी टेक्निशियन पोहोचणार आहे आणि लगेच तुमच्या गाई म्हशीला इंजेक्ट करणार आहे तेव्हा ती गरम झाल्यानंतर. ही पण व्यवस्थेची योजना आपण तयार केलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काय होत होतं, मी माझ्या गावामध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज घेऊन डेअरी टाकली. 6 गाई घेतल्या, 2 म्हशी घेतल्या. काय झालं, पहिल्या वेतामध्ये दूध झालं, त्या खाली झाल्या. आणि नंतर गावात अशी स्थिती होती का गाय गरम झाली तर डॉक्टर गायब, आणि डॉक्टर असेल तर गाय गरम नव्हती होत. गाय गरम झाली तर सांड थंडा पडायचा. शेवटी मी माझ्या गाई म्हशी विकून टाकल्या आणि काँग्रेस पक्षाच्या नावाने बोंबलत काय गावातली स्थिती आहे म्हणून मी तो गाई म्हशी विकून तो धंदा बंद करून टाकला. कारण काँग्रेसवाल्यांनी कधी गावाच्या विकासाकडे लक्षच दिलं नाही. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते ते विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं. एक सत्य घटना तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती आहे भंडारा जिल्हा होता ना पूर्ण, प्रफुल्लभाईची क्षमा मागून सांगतो, हा पहिले एकच जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये ईबीसी कन्सेशनचा घोटाळा झाला होता. त्यात शिक्षणाधिकारी हा गुंतला होता आणि मी त्याच्यावर असेंब्लीमध्ये क्वेश्चन विचारायचो, चौकशी करायला लावायचो. तर इथला शिक्षणाधिकारी टिळक पुतळा कार्यालयात मला भेटायला आला आणि मला पाहिल्याबरोबर त्याच्या पॅन्टमधून पाणी पडायला सुरुवात झाली. पुरं कार्यालय खराब केलं त्याने, कारण त्याने भरपूर माल खाल्ला होता बोगस शाळामध्ये. म्हणजे भंडारा जिल्ह्याची प्रसिद्धी महाराष्ट्रात कशा करता होती तर सगळ्या बोगस आणि फ्रॉड शाळा जर महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात असेल तर त्या जिल्ह्याचं नाव भंडारा जिल्हा होता. म्हणजे खास लोकांना मेडिकल, बाकीच्याला इंजिनिअरिंग, त्यांना कोणाला डीएड, कोणाला बीएड
आणि कोणाला प्राथमिक शाळा. अर्धा पगार शिक्षकाचा, अर्धा पगार शिक्षकाचा, अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि काँग्रेसवाल्याची रोजगार हमी. मला माहित नाही तुम्हाला आठवते की नाही आठवते, एक शिक्षण सचिव होते मी आमदार असताना, नाव नाही घेत त्यांचं, प्रफुल्ल भाई सुबह के फ्लाइट से जाते थे, सिगरेट के पैकेट के कार्ड पर लिखते थे पैसे दिए, शाम को 5 बजे ऑर्डर लेके नागपुर रात को वापस आ जाते थे. असा धंदा जोरात होता. म्हणजे सगळा शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला. पण आज परिस्थिती बदलली आहे. गावामध्ये रोड नव्हते. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींनी नंतर मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदुस्थान मधल्या प्रत्येक खेड्याला जोडण्याकरता तू एक योजना तयार कर. मी 3 महिने अभ्यास केल्यानंतर योजना तयार केली आणि वाजपेयी साहेबांकडे आपला रिपोर्ट दिला आणि 1 महिन्याच्या आत डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या योजनेची घोषणा केली. ही फ्लॅगशिप योजना आजही लोकप्रिय आहे. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. 6.5 लाख पैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, गावाकडे दुर्लक्ष केलं गेलं. भारत सरकारने मोठे मोठे हॉटेल टाकले, स्टील फॅक्टरीज टाकल्या, पॉवर प्रोजेक्ट टाकले, विमान वाहतूक सुरू केली. सगळा घाटा. आणि आता सगळ्या विकण्याकरता माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. सगळा पैसा डुबला. पण हाच पैसा जर गावात रोड बनवण्याकरता खर्च केला असता, हाच पैसा शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं म्हणून खर्च केला असता, हाच पैसा गावात चांगल्या शाळा व्हाव्या, चांगले दवाखाने व्हावे, चांगलं वेटरनरी हॉस्पिटल व्हावं म्हणून खर्च केला असता तर आज जी स्थिती आहे ती राहिली नसती. चुकीची नीती आणि भ्रष्ट शासन यातून आपलं नुकसान झालं. आज आपल्याकडे काय परिस्थिती आहे? कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत, गहू स्वस्त आहे. आज आपल्याकडे, मी काल नाशिक जिल्ह्यात गेलो होतो, कांद्याच्या किमतीचा असाच घोळ राहतो. आज डाळिंब स्वस्त, टमाटर स्वस्त, संत्र स्वस्त, ज्यूस महाग. शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे नेहमी सांगायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आता मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो. आणि म्हणून आपल्याला क्रॉप पॅटर्नवर विचार केला पाहिजे. सगळं गाव तांदूळच लावते, धानच लावते, मग भाव मिळत नाही. यावर्षी तुमच्या तालुक्यामध्ये आता मला कळलं की आपण मका लावला. पहा आपलं सरकार शेतकऱ्यांच्या हिताकरता कसं काम करतं. आपण या देशामध्ये शेतकरी केवळ अन्नदाता नाही, त्याला ऊर्जादाता बनवलं. इथेनॉल आणलं जे पेट्रोलला रिप्लेस करणार आहे. आता टोयोटो, हुंडाई, टाटा, महिंद्रा आणि सुझुकी या सगळ्यांच्या गाड्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या 6 महिन्यात बाजारात येणार आहे. माझ्याकडे इनोव्हा गाडी आहे, नागपूरला आहे, दिल्लीला आहे. ती तांदूळापासून, मक्यापासून, ज्वारीपासून, तणसापासून, सगळ्यापासून, ऊसाच्या रसापासून, मळीपासून इथेनॉल तयार होतं. 100% इथेनॉलवर चालणारी आहे. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा यांची मोटरसायकल, स्कूटर आता इथेनॉलवर आलेली आहे. इंडियन ऑइलने आता 400 इथेनॉलचे पंप सुरू करणार आहे. आणि यावर्षी इथेनॉल सुरू झाल्यामुळे मक्यापासून जो मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता तो आज 2400 रुपये क्विंटल आहे. याचं कारण भारत सरकारने मक्यापासून इथेनॉल बनवण्याची सुरुवात केली. आताच मी विचारत होतो,
आपले कापगं ते काय नाव त्याचं, गुजरातचा मुलगा ना, ते सांगत होते की एका एकरामध्ये किती मका झाला. आज एका एकरामध्ये 40 क्विंटल मका होऊन 1 लाख रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. आणि तांदूळामध्ये 35-40 हजाराचा तांदूळ झाला तर 30,000 रुपयाचा खर्च होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर विचार करून आपल्याला पिकाची लागवड केली पाहिजे. आज आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता बनलेला आहे. आपला शेतकरी केवळ ऊर्जादाता नाही तर आता इंधनदाता बनलेला आहे. आणि आता केवळ इंधनदाता नाही तर आज पंजाब आणि हरियाणामध्ये तणसापासून, ज्याला परली म्हणतात, त्याच्यापासून 150 टन बिटुमेन पर दिवशी, 1 लाख लिटर इथेनॉल आणि 88,000 टन प्रतिवर्ष बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन, हे हेलिकॉप्टर आणि विमानं हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे शेतकरी आता इंधनदाता झाला, बिटुमिन दाता झाला. आणि शेतकरी आता या तणसापासून CNG तयार करायला लागला. आपल्या देवाड्याच्या कारखान्यामध्ये हे इलेक्शन संपलं की मी प्रफुल्लभाईंना, राजकुमारजींना, आपल्या सुनीलजींना सगळ्यांना बोलवणार आहे. आमचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. तणसापासून 5 टन CNG तयार होणार आहे. आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी यांनी CNG वरचा ट्रॅक्टर आता लॉन्च केलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एका ट्रॅक्टर मागे 1 लाख ते 1.25 लाख रुपये वर्षाची बचत होणार आहे. कारण CNG स्वस्त आहे. आपले ट्रक, आपल्या बसेस, आपली स्कूटर CNG वर चालणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी आता या सगळ्या नवीन धोरणामुळे श्रीमंत होईल, धनवान होईल, गावं समृद्ध होणार आहे. आज मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की आपण साखर कारखान्यामध्ये ऊसाच्या बाबतीमध्ये मी हे सांगू शकतो, मी या सगळ्या गोष्टीचे प्रयोग करतो. माझ्याकडे एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला. कारण आम्ही जे भूसुरक्षा म्हणून खत तयार करतो, 1 लाख टन यावर्षी करणार आहे. त्या खतामुळे उत्पन्न वाढलं. एवढंच नाही तर ऑर्गॅनिक कार्बन एवढं आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जमिनी टेस्ट करा. भारत सरकारने निशुल्क टेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि ऑर्गॅनिक कार्बन ज्या ठिकाणी 0.85 आहे तिथे 104 टन ऊसाचं उत्पादन झालं. भिवापूरला आनंदराव राऊत म्हणून आपले कारखान्याचे संचालक आहेत, त्यांच्याकडे झालं. आणि मग ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याकरता रशियातून एक द्रव आणलेला आहे. आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे आपलं उत्पन्न दुप्पट होईल. आपल्या इथे चांगल्या प्रकारचा बार यावा झाडांना, फळांना, फुलं, भाजीपाल्याला म्हणून आपण 4 ट्रक केस तिरुपतीतून आणून अॅमिनो ॲसिड बनवलं की शेतकऱ्यांना स्वस्तात कसं मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही युरिया आणि सुफला मिश्र खत वापरता, फेकून देता. आपण सगळे फेकत आहोत. 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकांना जातं. पण आपल्या सरकारने नॅनो युरिया आणला, नॅनो मिश्र खत आणले, ड्रोनवरून स्प्रेइंग झालं. आमच्या तिकडल्या नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये 4000 एकर ड्रोननी स्प्रेइंग झालं. माझ्याकडे पण झालं. आणि जिथे 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत लागत होतं तिथे 2 बॉटल युरिया, नॅनो युरिया आणि 2 बॉटल मिश्र खताने काम जमलं. एकरी 5 ते 6 हजार रुपयाची बचत झाली. कारण ड्रोननी नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत मारल्यामुळे 75% पिकाला गेलं आणि 25% फक्त वेस्ट झालं. आपल्या सरकारने महिला बचत गटाला ड्रोन द्यायला सुरुवात केली. येणाऱ्या काळात जसं गावात ट्रॅक्टर आहे, हार्वेस्टर आहे, तसे आता ड्रोन येणार आहे. आणि या देशातला शेतकऱ्याचा पर एकरी उत्पादन खर्च कमी होणार आहे. हा देश समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या देशाची प्रगती झाली पाहिजे. केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे, हीच आपली कल्पना आहे.
मला अतिशय आनंद आहे की आज लक्ष्मणराव मानकरांची पण मला आठवण होऊन राहिली. मानकर गुरुजींनी आपल्या या सगळ्या भागामध्ये जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं काम वाढवलं. आपण लक्ष्मणराव मानकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाने एक ट्रस्ट काढला आणि त्याला यावर्षी 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे. मला अतिशय आनंद आहे की आज आपण 1250 शाळा, 22,000 मुलं आणि जवळपास 1600 शिक्षक आपल्या या शाळातून एकल विद्यालयातून शिकवण्याचं काम करतात. आणि मला याचा आनंद आहे. बाळा अंजनकर याचं काम करतात. तुमच्या भागात आत्ताच त्यांनी मला माहिती दिली की 3200 विद्यार्थी आणि 500 ग्राम समितीचे सदस्य, 4 पर्यवेक्षक, 1 विभाग पर्यवेक्षक, हे सगळेजण या मुलांवर उत्तम शिक्षण करण्याचं काम गेल्या 25 वर्षापासून करतोय. आणि आपल्या भागामधले 3200 विद्यार्थी शिकत आहेत. सरकारचं अनुदान नाही घेत आम्ही या समाजाची सेवा करण्याकरता हे काम करतो. हा देश बदलला पाहिजे. या देशाचं भविष्य बदललं पाहिजे. हा आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. हा भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. हा खऱ्या अर्थाने $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाला पाहिजे आणि हा विश्वगुरू झाला पाहिजे. हाच आमचा विचार आहे. आणि म्हणून या देशातल्या उद्योग, व्यापार आणि शेतीत याच्यात जर प्रगती करायची असेल तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं पाहिजे. आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायचं असेल तर या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे. मला आनंद आहे की आपल्या या जिल्ह्यामध्ये बडोले साहेबांना मी धन्यवाद देईन की सातत्याने इथल्या कामाकरता त्यांनी फॉलोअप केला. गोंदिया जिल्ह्यामध्ये 45 किलोमीटर फक्त हायवे होता 2014च्या आधी. आमचं सरकार आलं, मी मंत्री झालो, आता 333 किलोमीटर झाला. 14 कामं 3,500 कोटीचे मंजूर केली. 10 कामं पूर्ण झाली, 4 कामं प्रगतीत आहे. CRF मध्ये 360 कोटीचे 13 कामं हेही पण आता मंजूर आहे, ती कामं झाली. तिरोडा गोंदिया या रस्त्याची सुधारणा करणे, तिरोडाला काचेवाणीला आरोबी, आणि हा 280 कोटी रुपयाचा प्रकल्प हा आता आपण मंजूर केला. या कामाला सुरुवात होणार आहे. आमगाव ते गोंदिया 187 कोटी रुपयाचं काम आहे. फॉरेस्टने या जिल्ह्यात फॉरेस्टवाले कामच करू देत नाही. फॉरेस्टने अडकवलेलं आहे. आता पुन्हा एकदा 6.5 किलोमीटरच्या करता टेंडर निघाला आहे. फॉरेस्टची परवानगी मिळाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर रायपूर यामध्ये कोमारा ते गोंदिया ही 88 किलोमीटरची लांबी आहे. आणि म्हणून याचं चौपदरीकरण पूर्ण झालं. तथापि 3 ठिकाणी नवेगाव नागझरी अभयारण्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटने वाईल्ड ॲनिमल अंडरपाससाठी काम अडवलं होतं. आता प्रत्येक ठिकाणी 750 मीटर लांबीचे 400 कोटी रुपये खर्च करून अंडरपास दिलेले आहे, मंजूर केलेले आहे. नागपूर रायपूर NH वर सौंदळला 2 किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हर सुरू होता. मला अतिशय वाईट वाटतं की कॉन्ट्रॅक्टर बेकार निघाला, काम अखडलं. अनेक वेळा आपल्या सगळ्यांनी तक्रारी केल्या. त्या कॉन्ट्रॅक्टरला आता टर्मिनेट केलं आहे, नवीन टेंडर काढलेलं आहे आणि लवकर त्या ठिकाणी काम सुरू होऊन ते पूर्ण होईल. त्याने सर्व्हिस रोडचं जे काम होतं तेही पण पूर्ण होईल असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. नागपूरपासून गोंदियापर्यंत समृद्धी मार्ग प्रफुल्लभाईंनी सगळ्यांनी प्रयत्न करून आणलेला आहे. या ठिकाणी गोंदियाच्या नंतर पुढे रायपूरपर्यंत तो नेण्याकरता आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. कोमरा गोरेगाव गोंदिया बालाघाट रस्ता 4 पदरीकरण प्रस्तावित होतं. बालाघाट ते गोंदिया लांबीतील 4 पदरीकरण प्रगतीत आहे. फॉरेस्टमुळे गोंदिया ते कोमारा या लांबीचे चौपदरीकरण टायगर रिझर्व्समुळे अडले आहे. आता परत नव्याने अभ्यास करून आम्ही DPR तयार करतो आहे. सांगतो आता असं आहे की फॉरेस्टवाले जिथं नाही आहे फॉरेस्ट त्याची पण परवानगी ते घ्यावी लागते, पण आपण म्हणतात ते मी करून घे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायपूर ते विशाखापट्टणम हा 75,000 कोटी रुपयाचा द्रुतगती मार्ग आपण बांधतो आहे. जवळपास ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे
आणि याला आपल्या जिल्ह्याला जोडण्याकरता या ठिकाणी गडचिरोली धानोरा या रस्त्याने पुढे छत्तीसगडमधील कनकर दुधवा इंटरचेंजपर्यंत 200 किलोमीटर लांबीचा हा 4 लेनचा रस्ता आपण करून त्याला रायपूर ते विशाखापट्टणम हायवेला जोडल्यानंतर या जिल्ह्यातली सगळी खनिज संपत्ती फॉरेस्टचं मटेरियल डायरेक्ट विशाखापट्टणमच्या पोर्टपर्यंत जाईल आणि या भागात नवीन उद्योगाची संधी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मिळेल। मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपले बडोले साहेब उभे आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांनी गलत प्रचार केला। त्यांनी सांगितलं आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहोत। खोटा प्रचार केला, विष घालवण्याचा प्रयत्न केला। आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही। संविधान अनेक पार्टमध्ये आहे, त्यातल्या संविधानामधले जे मूलभूत तत्व आहे त्यावर सुप्रीम कोर्टात एक केस झाली होती आणि त्या केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 10 खंडपीठाचे न्यायमूर्ती 11 जण होती आणि त्यांनी निर्णय दिला की घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही। सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज। आणि हे सायलेंट फीचर्स मूलभूत तत्व कोणती होती? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट। आणि त्यामुळे हे बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। पण संविधानाला उद्ध्वस्त करण्याचं पाप कोणी केलं असेल तर या काँग्रेसवाल्यांनी केलं। ज्यावेळी इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्या त्यांच्या विरुद्ध रिट पिटिशन अलाहाबाद हायकोर्टात झाले, त्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक अवैध घोषित केली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या स्वार्थाकरता बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या। अनेक ठिकाणी संविधान तोड मोडून टाकलं आणि तेच काँग्रेसवाले आज चोराच्या उलट्या बोंबा ते फिरून राहिले। उलटा चोर कोतवाल को डाटे आणि ते सांगून राहिले का भाजपवाले संविधान बदलवणार। माझ्या बांधवांना बहिणींनो, ज्यांनी संविधानाचे तुकडे केले, संविधान उद्ध्वस्त केलं, ते खोटा प्रचार करून आपल्या मनात विष घालवण्याचा प्रयत्न करत आहे। मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करत आहे की बीजेपी वाले चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे। तुम्ही मला सांगा की उज्ज्वला योजनामध्ये 9.5 कोटी लोकांना गॅस सिलेंडर आणि शेगड्या मिळाल्या। आयुष्य योजनेमध्ये 20 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत कॅन्सर हार्ट करता मदत मिळाली। लाडकी बहन योजनेमध्ये या सगळ्यांना दर महिन्याला अनुदान मिळत आहे। या कुठल्याही योजनेच्या खाली असं लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही? असं लिहिलं होतं कुठे? नाही, असं आम्ही लिहिलं नव्हतं। सगळ्यांना सगळ्या योजनांचा फायदा मिळाला। आम्ही कधी जातीयवाद, सांप्रदायिकतेचं विष घालवण्याचं काम केलं नाही। सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास और सबका विकास याच आधारावर सातत्याने काम केलं। या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे। माणूस हा जातीने नाही गुणांनी मोठा आहे। आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो का? आपण कधी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांची जात पाहतो का? आपण कधी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज यांची जात पाहतो का? नाही। मग आपण निवडणुकीच्या काळात कशा करता जातीचा विचार करतो? माझ्या बांधवांना, बहिणींनो, मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो। तुम्हाला जेव्हा हॉटेलमध्ये खायला जायचं असते तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जातवाला याच्याकडे खा? तुमच्या जिभेला जिथं चांगलं लागते तिथंच जाता की नाही तुम्ही? भलतीकडे नाही जात। तुम्हाला डॉक्टरकडे ऑपरेशन करायचं हार्टचं, नाही नाही आपला जातवाला याच्याकडे करून घ्या। नाही, तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे, तुम्हाला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे। मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला चांगला काम करणारा, इमानदार, कर्तृत्वान, तुमचं भविष्य बदलवणारा उमेदवार नाही पाहिजे का?
आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर, दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा, सगळ्या समाजाला न्याय देणारा, जातीपातीचं विष न कालवणारा आणि माझं व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे. म्हणून मी आज प्रफुल्लबेन मी मुंबईवरून आलो आज. मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं होतं. मी म्हटलं नाही, मला जायचं आहे. काही झालं तरी बडोले साहेबांनी साहेब माझी पार्टी बदलवली, माझं चिन्हही बदलवलं आणि तुम्ही येत नाही, माझ्यावर अन्याय काऊन करता. मी म्हटलं काळजी करू नको, मी येईन. आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, ते विजय होणार आहेत, त्यात माझ्या मनात संशय नाही. पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा. घड्याळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि या पूर्ण मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही. कारण त्यांच्याबरोबर मी आणि प्रफुल्लभाई आहे, आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे. तुमचं काही काम अडू देणार नाही. त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.